पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, देशभक्त आबासाहेब वीर, स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या जिल्ह्यात या वेलुपूरच्या पवित्र भूमीत आपण त्याबद्दल मी तमाम रमतपूरकरांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर आपण विचार करत असतो। कालच संविधान दिन संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात आला। कालच्या तारखेलाच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान तुमच्या माझ्या देशाच्या करता दिलं। त्यांनी घटना देखील अतिशय चांगल्या प्रकारची दिली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना रयतेच राज्य निर्माण करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन काम केलं आणि त्याशिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बेरजेच्या राजकारणाने सुसंस्कृत राजकारण कसं केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या सर्व घटकाला चांगल्यापासून बांधल्यापर्यंत कसा न्याय दिला पाहिजे, सत्ता येत असते सत्ता जात असते, कुणाकडेच कायमची ती राहत नसते, परंतु ज्यावेळेस आपल्याला संधी मिळते त्यावेळेस सत्तेचा गैरवापर होता कामा नये। मगाशी मी आमचे सहकारी वासुदेव मोनेकाकरांचं भाषण ऐकत होतो। मी पण माझ्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये तुमचा पालकमंत्री असताना, आज पुणे जिल्ह्याचा बीडचा पालकमंत्री असताना, राज्यामध्ये 6 वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालो असताना, आदरणीय पवार साहेब केंद्रात असायचे, राज्यात आम्ही असायचो, जिल्ह्यात आपण राष्ट्रवादी असायची, सगळे आम्ही खालपासून वरपर्यंत असायचो, पण कधी सत्तेचा माज येऊन दिला नाही, सत्तेचा अतिरेक केला नाही। तुम्ही मला आठवा की त्या काळामध्ये मी सर्किट हाऊसला बसवायचो, त्यावेळेस मी बघायचो नाही तो साताराकर आहे का, त्याचं काम योग्य आहे का, कलेक्टरला, सीओला, जिल्हा परिषदेच्या माझ्या सहकार्याला किंवा आमच्या एसपीला किंवा बाकीच्या अधिकाऱ्यांना कुणाला सांगितलं गेलं पाहिजे, कारण ती आमची नैतिक जबाबदारी आहे। आम्ही शेवटी लोकांचे सेवक आहोत। आम्ही काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे। वेलपूरच्या या परिसरामध्ये येत असताना मी तोच विचार करत होतो, कारण मी सोलापूरवरून वेगवेगळ्या त्या भागातल्या सभागृह इथं आलो। इथून मला जेजुरीची आणि फुरसुंगीची सभा, तर या पवित्र भूमीमध्ये माता देवी किंवा श्री भैरवनाथ आणि श्री रोकडेश्वरांच्या चरणी देखील नतमस्तक होणं हे माझं प्रथम कर्तव्य। मी त्याच्या पुढे नतमस्तक होतो। वेलपूर नगरपालिकेचा आजवरचा प्रवास किंवा इथला विकास, इथली प्रगती आणि सामाजिक ऐक्याचा अशा पद्धतीने राहिलेला, त्याला अनेकांचं योगदान आहे, अनेकांनी त्याच्यामध्ये लक्ष भारताने घातलं आणि पुढच्या पिढीने देखील ते टिकवलं। बऱ्याचदा जुनी पिढी चांगलं काम करते, पिढी टिकवत नाही, असा अनुभव अनेक ठिकाणी आपल्याला येतो। परंतु तो मात्र आमच्या सुनीलच्या बाबतीमध्ये घडला नाही। सुनीलच्या वडिलांनी देखील तुम्ही सुनीलला तरुणपणामध्ये तुमच्या सगळ्यांची जबाबदारी दिली आणि ती त्यांनी यशस्वी, त्याचा रास्त अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना आपल्या वासुदेवाने काकांना देखील आहे। शेवटी माणसं जोडायची असतात, माणसं सांभाळायची असतात, माणसाचा विश्वास द्यायचा असतो। मी माझ्या काम करत असताना कधी जात पात भेदभाव धर्म बघितला नाही। अनेक कार्यकर्ते त्यांची जात कुठली तेही मला माहित नाही, तो माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे ना, एवढीच जात मी बघतो आणि पुढे जात असतो। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील तसंच असलं पाहिजे। बळीवर्गार शेतकरी ही माझी जात आहे, तुमची अनेकांची जात आहे, ते सोडवण्याच्या करता मदत, राज्य सरकारची मदत देत असतो। आज इथं
आमच्या दोघांची युती झालेली आहे, त्याच्यामधनं पुढे आपल्याला सगळ्यांना जायचंय. वैमतपूरकरांना साताराकरांना माझ्या कामाची पद्धत माहितीये, त्याचा उल्लेख मगाशी सुनीलनी पण केला किंवा मागच्याही भाषणामध्ये अनेकांनी केलेला. मित्रांनो, लोकांचं अपेक्षा वाढलेल्या आहे, लोकांचं राहणीमान बदलत आहे, त्यांना सुविधा पाहिजे आणि त्या द्यायचं नुसतं काही बटन दाबून चालत नाही. खरोखरीच उद्याच्याला वरून दिलेला निधी, त्या निधीचा उपयोग नीट होतोय का, तो सत्याने लागतोय का, त्या निधीतनं खरोखरीच चांगलं काम घडतंय का, त्या तो निधी नको त्या ठिकाणी खर्च होतोय हे पण पाहावं लागतं. मी ज्या बारामतीतले येतो, तुमच्यातली पण काही मंडळी माझ्या बारामतीमध्ये येत असतात, तुमच्यातली पण काही मुलं मुली शिक्षणाच्या करता, कोण पायलट होण्याच्या करता, कोण इंजिनिअरिंगला, कोण मेडिकलला, कोण आयुर्वेदिकला, कोण ऍग्रिकल्चरला, अनेक प्रकारच्या शिक्षणाची दालनं आम्ही लोकांनी तिथे उघडलेली आहे. कारण समाजाला नुसती भाषणं घेऊन चालत नाही, कृती करावी लागते आणि त्याच्यातूनच आम्ही त्या परिसराचा विकास केलेला आहे. मला नेहमी प्रश्न पडतो, मी पिंपरी चिंचवडचा पण काळा पालक गेले 25 वर्षामध्ये करून दाखवला, तो महाराष्ट्राने देखील बघितलेला आहे. कशा पद्धतीनं रस्ते मोठे झाले पाहिजे, टपरी विरहित शहर कसं झालं पाहिजे, पण टपरी धारकांना पण पर्यायी व्यवस्था अकोट झोनच्या माध्यमातून कशी निर्माण झाली पाहिजे, कारण तोही समाजातला एक महत्वाचा घटक आहे. जसं ज्यांच्या ऐकत आहे ते दुकानदार चांगल्या पद्धतीनं गाळे घेतात, दुकानं उभी करतात, स्वतःचा व्यवसाय करतात, पण जो गरीब आहे त्याचा काही दोष नाही. दोष एवढा असतो गरीबाच्या पोटी जन्माला आला, पण त्यालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार तर आहे आणि तो घटनेने संविधानाने दिलेला, त्याच्यावर त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. मी अनेकदा डेव्हलपमेंट करत असतो, त्यावेळेस रस्ते उभं करत असताना पूर्वीचे रस्ते अरुंद होते, ते चालायचं, कारण वाहनं कमी होती, क्वचित एखादं वाहनाचं. आता रस्त्यावर गाडीला गाडी, गाडीला गाडी, गाडीला गाडी चालते. अलीकडच्या काळामध्ये माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये ऊस वाढलेला आहे, ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. अलीकडे साताऱ्याच्या परिसरामध्ये माझं पाचगणी असेल, माझं महाबळेश्वर असेल, माझं कास पठार असेल, पर्यटनाच्या निमित्ताने कितीतरी लोक येत असतात. एक महत्वाचं शहर मुंबई पासून तिकडे बेंगलोरला जात असताना पुढे जसं मध्ये येते तसं माझं सातारा देखील येतात आणि त्याच्यामुळं इथं पाणी चांगलं आहे, धरणं चांगली आहे, इथं चांगल्या पद्धतीने जंगल देखील जवळ आहे. ज्या भागामध्ये पाणी नव्हतं त्या भागामध्ये मला महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवण्याचं काम आम्ही लोकांनी केलं. अनेक लिफ्ट इरिगेशन योजना, माझ्या शेतकऱ्यांना मोफत वीज कशी देता येईल हा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. लाडक्या बहिणींना कसं सन्मानाने आपल्याला सहकार्य करता येईल याबद्दलची भूमिका आम्ही घेतली आणि हेच केलं पाहिजे. ते केल्याशिवाय समाज होत नसतो. मगाशी सुनील मानेंनी बोलत असताना सांगितलं स्पर्धा परीक्षेच्या बद्दल, तुम्ही ते केलं म्हणून आज तुमच्यातली मुलं मुली पुढे जात आहेत. शेवटी नुसती भाषणं देऊन त्यांना मदत झाली नसती, ते उभं केलं म्हणून त्यांना मदत झाली. आपल्याला बाबांनो उद्याच्या काळामध्ये या 21 उमेदवारांना त्याच्यामध्ये काही ठिकाणी घड्याळ खूण असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण खूण असेल, तिथं आपण बटन दाबावं. आता कोणतरी म्हणाल कोण लोकप्रतिनिधी पहिला आणि ते म्हणतात ना हळकून तशा पद्धतीचं तर आता झाला बाबा. आणि अशाच वेळेला लाखाच्या मताने निवडून येणारी माणसं आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता. आम्हाला काय आलेला कार्यक्रम, पण आम्ही चव्हाण साहेबांच्या विचारांनी चाललो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललेलो. आमच्यावर झाले काहीतरी त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे, आम्हाला शिकवलेलं आहे. पुढे त्याच रस्त्याने माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या बांधवांना घेऊन जाण्याचा
आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी मला माहिती आहे. मी आताच सुनीला विचारत होतो की बाबा माझ्या बजेट किती आहे. बजेट सगळे काही पैसे मिळतात ते धरून 40-50 कोटी रुपयाचं काहीतरी बजेट आहे. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये 40-50 कोटीमध्ये काहीच होऊ शकत नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जे तुमच्या मनातली उद्याची 5 वर्षाची कामं आहेत किंवा आमच्या सुनीलच्या मनातली आहे किंवा आमच्या नंदनाताईंच्या मनातली आहे ती कामं पूर्णत्वाला न्यायची म्हटलं तर अधिकचा विकासाला मदत लागणार. तुम्ही विचार करा की मदत कोण त्या ठिकाणी करू शकतं. कुणाच्या मध्ये धमकारी ताकद आहे. कुणी करून दाखवलं. आता ही लोक येतात ना भाषण करायला. मी मध्ये त्याला बोललो तर भिकार शब्द वापरला तर सगळ्यांना इतका राग आला की भिकार मी मागे घेतला. बकाल, तुमची शहरं तुम्ही बकाल बोलता असं म्हणतो. माझं त्यांना म्हणणं आहे, मी ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठल्याही शहरामध्ये जातो त्यावेळेस मी अधिकारवाणीनं बोलतो, कारण मी करून दाखवलेलं आहे. बारामती बदलून दाखवली. तिथं 12 महिने 24 तास पाणी असतं. तिथं रस्ते चांगले केलेले, तिथं सुविधा चांगल्या दिलेल्या आहेत. उद्यान असतील, क्रीडांगण असतील, स्ट्रीट लाईट असेल, ओपन जिम आहे. ज्या काही तुमच्या मूलभूत गरजा आहेत त्या अपेक्षेपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. परंतु तसाच प्रयत्न माझ्या इतर प्रवेशाच्या, शहाजीच्या पक्षप्रवेशाच्या, संभाजीच्या पक्षप्रवेशाच्या, अनेक माझ्या सहकारी मित्रांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी इथं आलेलो होतो. त्यावेळेस मी तुमच्याशी काही बोलून गेलो. आता उद्याच्या 2 तारखेच्या मतदानाच्या करता तुम्हाला विनंती करण्याच्या करता आलो. उद्या शुक्रवार सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर साधारण असं ऐकायला मिळतं. तो सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे. तो मी त्याच्याबद्दल त्यांनी दिलेला निर्णय हा शिरसावंदच आपल्याला मानायचा असतो. पण महाराष्ट्रात ज्या निवडणुकीमध्ये 50% पुढे आरक्षण गेलं तिथं काहीतरी वेगळा निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा माझा अंदाज आहे. नाहीतर पुन्हा मीडिया ब्रेकिंग न्यूज अजित पवार असा तो माझा अंदाज आहे. तो अधिकार सुप्रीम कोर्टाचा आहे. मला असं वाटतं, कारण परवा पण मंगळवारी मला वाटतं तारीख होती ती आता शुक्रवारी गेलेली आहे आणि त्याच्यातून मंगळवारच्या निकालामध्ये तर मी एक सांगितलं की आम्ही सांगेपर्यंत पुढच्या कुठल्याही निवडणुका जाहीर करायच्या नाही. म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत एक तर 9 वर्ष झाली या संस्थांच्या निवडणुका झाल्या. मला नेहमी मनामध्ये येतं, आम्ही लोक आता नितीन खासदार झाला, मकरबाबा आमदार झाला, मंत्री झाला, मी आमदार झालो, उपमुख्यमंत्री झालो. आमचा अनेक सहकारी मित्र आमदारांनी वेगवेगळ्या पदावर बसले. परंतु काम करणाऱ्या ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यालाही वाटत असतं, माझ्या लाडक्या बहिणीलाही वाटत असतं, माझ्या मायभौनीलाही वाटत असतं, माझ्या मुलीलाही वाटत असतं की बाबा आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे. मी सुनीला विचारत होतो, अरे नंदनाताईंना आता उमेदवारी दिलेली आहे, त्यांना अनुभव आहे का? ते राजकीय वारसा असणाऱ्या घरातनं पुढं आलेली ही आमची भगिनी आहे. तसं बघितलं तर नंदनाताईंना देखील माहेरकडनं समाजकारणाचा समृद्ध अशा प्रकारचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या सासरी तर समाजकारण, राजकारण हा मोठा वारसा आहेच आहे. त्यांचे सासरे स्वर्गीय गुलाबराव मानेंनी रहमतपूरचं नगराध्यक्षपद त्या ठिकाणी घोषवलं. त्यांनी केलेली कामं आज पण रहमतपूरकरांच्या स्मरणामध्ये. त्यांचे पती सुनील माने यांनी देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष कसा असू शकतो हे महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि कामं करून दाखवली आणि त्याच्यातनं आपल्या रहमतपूरच्या विकासाला गती दिली. रहमतपूरच्या महिलांच्या पदे सक्षमीकरणासाठी आणि बचत गटाच्या बळकटीसाठी आणि शहरातल्या सर्वसामान्य जनतेची
त्या ठिकाणी सुखदुःखामध्ये आमच्या नंदनाताई कायम सक्रिय राहिलेल्या आहेत. हा त्यांचा सामाजिक राजकीय आणि विकासाचा वारसा आमच्या नंदनाताई रहिमतपूरच्या प्रगतीमध्ये नक्कीच परिवर्तित करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. मला तर वाटतंय की त्यांची कारकीर्द सुनीलपेक्षा चांगली होईल, कारण त्यांच्या पाठीशी अजित पवार उभा. मी माझी खुशालकी सांगत नाही, माझ्यावर खरं तो अधिकार आहे. मला तशा पद्धतीनं निर्णय घेण्याची क्षमता मला संविधानाने दिलेली आहे. इतरांना दिलेली, मला एकट्यालाच दिलेलं आहे, सर्वांना दिलेली आहे. जे जे आम्ही निवडून गेलो आणि ज्या मंत्रिमंडळामध्ये काम करतो, मकरंद आबा, शंभूराज देसाई, सगळ्या शिवेंद्र बाबा, सगळ्यांना दिलेले. पण मित्रांनो, कशा कशा पद्धतीनं आपल्याला मिळालेल्या ह्या संधीचा उपयोग आपण समाजाच्या भल्याकरता करून द्यायचा असतो, त्याबद्दल आपण निश्चितपणे बारकाईने विचार केला पाहिजे. माझी रहिमतपूरची नगरपालिका ही विकासाच्या वाटचालीमध्ये एक अग्रस्थानी असलेली नगरपालिका आहे. मग या शहराच्या प्रगतीमध्ये शिक्षण असेल, स्वच्छता असेल, पायाभूत सुविधा असतील, नागरिक कल्याण, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सुनीलच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, इतर पण काही वडीलधाऱ्यांच्या सूचनेवरून, आया बहिणींच्या भरभक्कम पाठिंब्यामुळं, तरुणांच्या साथीमुळं आज तो हे सगळं करू शकलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आज त्यांनी ते असतील, आमचे वासुदेव मानेकाका असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, हे सगळेजण मिळून, मी पॅनल कसं झालं ते बघत होतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना इथं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलाय. कारण इथं मराठा समाज आहे, इथं माळी समाज आहे, इथं मुस्लिम समाज आहे, इथं मागासवर्गीय समाज आहे, इथं इतर पण वेगवेगळ्या समाजातीच्या गुण्यागोविंदांनी इथं राहतोय. आणि त्याच्यामुळे सगळ्या घटकाच्या करता कुठं दफनभूमी असेल, कुठं स्मशानभूमी असेल, कुठं शादीखाना असेल, कुठं आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या इथून पुढच्या काळामध्ये आपण देऊ शकतो, त्या देण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. आणि ते काम करण्याच्या करता आम्ही सगळेजण त्या सर्वांच्या पाठीशी उभं राहू, याबद्दलची खात्री आणि विश्वास देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना निश्चितपणे त्या ठिकाणी करून देऊ इच्छितो. नगरपालिका क्षेत्रामध्ये जे काही तुम्ही ग्रंथालय अत्याधुनिक केलं त्याच्याबद्दल तर तुम्हाला पुरस्कार मिळाला, पण अनेक गोष्टी त्या याच्यामध्ये बऱ्याचशा शहरामध्ये घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची व्यवस्थितपणे यंत्रणा उभी करायची असते, ती आज तुमच्यामध्ये झालेली आहे. वेगवेगळ्या चांगल्या इमारती माझ्या रहिमतपूरच्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या या सुनील आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांनी उभ्या केलेल्या आहेत. आज ऐतिहासिक वारसा असलेल्या रहिमतपूर शहरामध्ये मध्यवर्ती चौकात उद्याच्या काळामध्ये हे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही युती आपण प्रचंड निवडून दिली. ते काम तुम्हाला करायचे, ती विनंती करण्याकरता मी आलो. परंतु त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक हे उद्याच्या काळामध्ये या परिसरामध्ये करण्याचं त्या सगळ्या आमच्या उमेदवारांचं स्वप्न आहे. रहिमतपूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये जे मध्यवर्ती एसटी स्टँड आहे तिथं सुसज्ज व्यापारी संकुलाची उभारणी करण्याचं खूप दिवस सुनील आणि अनेकांच्या मनामध्ये, परंतु काही ना काही कारणानिमित्त ते राहून गेलं. आता आमचे शिवसेनेचेच प्रताप सरनाईक, जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, माझ्या अतिशय जवळचा कार्यकर्ता, आज त्याच्याकडे परिवहन खातं आहे. आज आमच्या एकनाथराव शिंदेच्या मार्गदर्शनाखाली ते मंत्रिमंडळामध्ये काम करतात. मी निश्चितपणे त्यांना सांगेन की आपल्याला इथे एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज व्यापारी संकुल उभं करायचं आहे. आणि ते महत्वाच्या रस्त्यावर असल्यामुळं तुमची बाजारपेठेला पण त्याच्यातनं एक गती मिळणार आहे, बाजारपेठेमधून एक उत्साह त्या निमित्तानं येणार आहे. आणि म्हणून तेही काम आम्ही त्याच्यामध्ये करणार. भुयारी गटार योजना असेल, भुयारी विद्युतीकरण योजना असेल, त्याही आपल्याला टप्प्याटप्प्याने करायच्या आहेत. रहिमतपूरमधील नागरिकांच्या सर्व सोयी सुविधा युक्त अशा प्रकारचं गार्डन ज्यावेळेस संध्याकाळची वेळ असते त्यावेळेस तरुण मुलांना मुलींना किंवा आमच्या लहान मुला मुलींना किंवा नानांनी वडीलधाऱ्यांना कुठेतरी दोन घट्टा एक चांगल्या पद्धतीने त्यांना बसता आलं पाहिजे, स्वच्छ हवा त्यांना घेता आली पाहिजे.
अशा पद्धतीनं उद्यान आपल्याला करायचे. मी तुम्हाला सांगतो की आमचं हे पॅनल आपण सगळ्यांनी आपलं पवित्र बहुमत हे आमच्या करता दिलं तर निश्चितपणे आमच्या नंदनाताई आणि त्यांची सगळी टीम निवडून येईलच. परंतु त्याकरता केंद्राचा राज्याचा आज आमचे पालकमंत्री हे सम्राट देसाई ते शिवसेनेचेच आहे. त्यांना आपण उद्या सांगतायत सम्राटजी इथं आपल्याला मदत करायची, त्या पद्धतीने ते आपल्याला मदत करतील. CSR मधली अधिक अलीकडच्या काळात मदत होते. जे मोठे मोठे उद्योगपती असतात, जे जे उद्योजक असतात, त्यांचा जो नफा असतो त्या नफ्यातले 2% रक्कम हा CSR करता तुम्हाला खर्च करता येतो. त्याच्यातनं पण आपण निधी आणू शकतो. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणला, कारण तुमच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या ओळखी खूप वाढलेल्या आहेत. एनडीए मधला एक घटक आहे. ज्यावेळेस महत्वाची राज्य एनडीएची कडे सत्ता येते किंवा त्यांचं बहुमत होतं त्यावेळेस आम्हाला तिकडे बोलवलं जातं. त्या राजधानीमध्ये जसं बिहारला त्या पाटणाला बोलवलं होतं, तिथं सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही एकमेकाला भेटतो. अनेक मोठे मोठे लोक भेटतात आणि त्याच्यात ओळखी वाढतात आणि तिथं पण आपल्याला कधी शब्द टाकता येतो की बाबा इथं अशा पद्धतीनं आम्हाला CSRचा फंड द्या. CSRचा फंड तर त्यांना कुणाला द्यायचा असतो. त्या पद्धतीनं पण काही कामं आपल्याला रहमतपूरच्या परिसरातली त्या CSR फंडातनं ही करून देता येतील. ते काम आम्ही लोक तुम्हाला करून देऊ शकतो. रहमतपूरला सांस्कृतिक अशा प्रकारचा वारसा लाभलेला आहे. त्याच्यामुळं कवी गिरीजी असतील, वसंत कानेटकरजी असतील, गोकुळ देशपांडेजी असतील, ज्योती सुभाषजी असतील, अमृता सुभाषजी असतील, बेला शेंडेजी असतील, कितीतरी कलाकार हे माझ्या रहमतपूरनी हे सुपुत्र किंवा या मुली त्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यांचा हा वारसा जपण्यासाठी एक चांगल्या प्रकारे नाट्यगृह देखील असलं पाहिजे अशा प्रकारची धारणा ही आमच्या सगळ्या सहकार्यांची आहे. बारामतीमध्ये जसं कृषी विज्ञान केंद्र आणि जनरेशन सहकार कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीच्या करता AI सेंटरची आम्ही उभारणी केली. मित्रांनो, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि ते आता केलं पाहिजे. आज आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये करतोय, आज आम्ही काही संस्थांमध्ये देखील करतोय. त्याच्यातनं निश्चितपणे बदल होतोय, त्याच्यातनं फायदा होतोय, त्याच्यातून लोकांना मदत होतीये आणि म्हणून तेही रस्ता जसं पूर्वीच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने नगरपालिका चालायची, नंतर स्वर्गीय राजीव गांधींनी संगणक आणला, त्यावेळेस कॉम्प्युटर आल्यानंतर बेकारी वाढला असं सगळे म्हणले, काही टीका केली. परंतु राजीव गांधी सांगत होते हे आणल्यानंतर सगळं जाईल आणि संगणकाने क्रांती केली. आता त्याच्या पुढची क्रांती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी केली. आता त्याच्या पुढची क्रांती ही जगामध्ये AI केलेली, कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेली. आपल्याला जशी जशी नवी आव्हानं डोळ्यासमोर येतील त्या आव्हानांचा सामना करत करत तुम्हाला मला आपल्या जबाबदारी असणाऱ्या संस्था त्या पद्धतीने चालवाव्या लागतील आणि त्याच्यामुळं हे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे. रहमतपूर शहरातील मोहल्ला येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर घरांचा प्रश्न, अवकाश, अल्पसंख्याक विभाग हा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे. त्यांना मी उद्या सांगितलं, मकरंदारांनी सांगितलं तर ते करणार ना. मी सांगितलं मी सुनील मानेंना पाठवतो, ते काम मला करून द्या तर ते करणार ना. भारतीच्या माध्यमातून भारतीचं वसतिगृह माझ्या मागासवर्गीय समाजातल्या मुला मुलींना जसं राजाजी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये वसतिगृह काढली आणि म्हणून अनेक दिग्गजांना शिक्षण घेता आलं, त्यांना त्यांची बुद्धिमत्ता वाढवता आली, त्यांना त्यांचं ज्ञान वाढवता आलं आणि आज ते महापुरुष होऊ शकले. त्यांच्या पुढे आज आपण नतमस्तक होऊ शकतो. अशा पद्धतीचा एकंदरीत इतिहास आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, याही बाबतीमध्ये आम्ही या नगर परिषदेच्या त्याच्या पंचवार्षिक योजनेमध्ये माझं रहमतपूर, मी रहमतपूरचा हे जे काही वाक्य घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीच्या उमेदवार घेऊन आलेलो आहे, त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी
आपल्याला उद्याच्या काळामध्ये करायच्या. रहिमतपूरच्या शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेमध्ये मनमानी झाली अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. मतदार यादीमध्ये घोळ, दुबार मतदार, बोगस मतदार नोंदणी. मित्रांनो, त्या मुंबईमध्ये 11 लाख मतदार दुबार तिबार चौबार 11 लाख. मी मध्ये निवडणूक आयोगाला विनंती केली होती की पहा, व्यवस्थित हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, ते आता लक्षात आलं, दुरुस्त करा. वेगवेगळ्या प्रभाग, एखादा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये काही लोक आपल्याला मतदान करत नाही म्हणून काहींना हाताशी धरून त्यातली 100 लोकच दुसऱ्या प्रभागात दिली टाकून असले बंद करणारी चित्राबा अलीकडच्या काळात या पद्धतीचं. अरे बाबांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी, अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला सगळ्यांना एकच मताचा अधिकार आणि तो शेवटचा माझा रहिमतपूरचा माणूस, त्यालाही एकच मताचा अधिकार. त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव केला नाही. सगळ्यांना तशा पद्धतीनं लोकशाही जिवंत राहण्याच्या करता तो अधिकार दिलेला आहे. आणि मग त्या अधिकारामध्ये जर कुणी अधिकारी, जर कुणी विकृत माणसं चुका करत असतील, बदलाबदली करत असतील तर ते स्वच्छ केलं पाहिजे, दुरुस्त केलं पाहिजे. ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस केलं पाहिजे. आता लक्षात आणून दिले आणि अनेकांनी परवा भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याचा उल्लेख केला, इतर अनेक राजकीय पक्षांनी केला. हे काही जे आहे लोकशाही मार्गाने होऊ द्या ना. दूध का दूध, पाणी का पाणी, कुणाला लोकांना निवडून द्यायचं, लोक त्यांना देतील ना. परंतु हे अशा पद्धतीनं दुबारण तिबारण चौबार या पद्धतीने नाही चाललं आणि ते महाराष्ट्र खपून पण घेणार नाही. हे माझं देशाने, महाराष्ट्राने दाखवून दिलं. जर कोणी करण्याचा प्रयत्न केला, नंतर इंग्रजींनी सांगितलं की माझी चूक होती, आम्हाला काँग्रेसने देखील या कायद्याला पाठिंबा दिला असं सुनील मला सांगत होता, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पण मला एक सांगायचं, ती चूक झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या देशातल्या मतदारांनी एक बदल करून दाखवला. आणि ज्यांना वाटत नव्हतं की आपण निवडून येऊ, ते दुपारी घरी बसले होते, झोपले होते. कलेक्टरनी फोन करून सांगितलं, अरे तू निवडून आले, सर्टिफिकेट घेऊन जा. कारण त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते, कुणी नव्हतं. लोकांनी आतमध्ये जाऊन बदल करायचा आहे, तुम्ही आमच्यावर इमर्जन्सी लादलेली आहे, हे देखील संपूर्ण बदल करून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनेच झालं ना. त्याचाही विचार तुम्ही करा. त्याच्यामुळं आमचं मानेकाका, काही कुणाचं घाबरू नका. कुणी येऊन दम दिला, काय दिलं असले तर किती आले किती गेले त्याचा काही विचार. त्याच्यामध्ये आपल्याकडनं चुकवून देऊ नका. उगीच कुणीतरी दमदाटी करण्याचं काही कारण नाही. मी नेहमी सांगतो महाराष्ट्राला, ज्या गावच्या गोरी त्याच गावच्या बाबी पण असतात. त्याच्यावर फार कुणी कोणाला, तुम्ही समोरच्यांनी पण नीट वागा, आम्ही पण नीट वागू. पण काहीतरी सत्तेची मस्ती, सत्तेची हवा, सत्तेची नशा जर डोक्यामध्ये घेऊन तुम्ही वागायला लागला तर महाराष्ट्र खपून घेणार नाही, जनता खपून घेणार नाही, हा समोर बसणारा मतदार राजा खपून घेणार नाही. हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती मला आपल्याला सगळ्यांना त्या सभेच्या निमित्तानं करायची आहे. मित्रांनो, मगाशी मी सांगितलं रहिमतपूरकरांच्या काही मागणी आहेत, काही अपेक्षा आहेत. त्याच्यामध्ये मी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या बद्दल बोललो, एसटी स्टँड आणि व्यापारी संकुलाच्या बद्दल बोललो. माझं तुला सुनील आठवत असेल, मी 2 वेळेला ह्याच्याबद्दलची मंत्रालयामध्ये बैठक घेतलेली होती. आता आपलं अधिवेशन एसटी स्टँडचं व्यापारी संकुलाचं आता आपलं हे संपलं आचारसंहिता, की आपण परत मिटिंग घेऊ आणि त्याच्यातून कसा मार्ग काढायचा त्या पद्धतीनं करू. वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करता येतात. त्याच्या संदर्भामध्ये कुठल्या काही अडचणी काही येणार नाही. शहराच्या विकासाच्या करता मतदार राजा म्हणून इथले जबाबदार नागरिक या नात्याने तुम्ही स्वच्छ व्हा आणि आम्ही सर्वांनी मिळून एक दलाने त्या रहिमतपूरच्या विकासाच्या करता आमच्या नंदनाताईंना निवडून द्या.
आणि त्यांच्याबरोबर आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये गणेश गोलप काजल, केतन आनंद माने, काजल गणेश गोलप, सॉरी मी चुकलो की सांगतो मी चुकलो माझा लगेच दुरुस्ती. तर सौ काजल गणेश गोलप, केतन आनंदराव माने हे 1 क्रमांक 1 प्रभागातले आमचे 2 उमेदवार आहेत. 2 मधले विद्याधर शंकर बाजारे, सौ दीपाली सोमनाथ शेरकर आणि अभय चंद्रकांत माने हे 2 नंबर प्रभागातले. 3 नंबर प्रभागातले विद्याधर शंकर बाजारे आणि ज्योतिताई उत्कर्ष माने. 4 नंबर प्रभागातले काजल नवनाथ माने आणि वेदी उत्तम माने. 5 नंबर प्रभागातले हसीनाताई आसिफ डांगे आणि अमर शिवाजी काटे. 6 नंबर प्रभागातले महेश साहेबा मधने आणि सुनीताताई शशिकांत भोसले. 7 नंबर मधले किरण काशीनाथ गायकवाड तसंच सुरेखाताई विनायक माने. 8 नंबर प्रभागातले मेघा अनंत कोरे आणि राजेश भीमराव कदम तसंच 9 नंबर मधले वैशाली प्रवीण पवार. आमची भावकी असल्याशिवाय काय पवार कुठेतरी पाहिजे. तर आमची वैशाली प्रवीण पवार, महेश दिलीप भोसले आणि 10 मध्ये सौ आरजू इर्शाद अथा, विपुल भिकोबा साळुंके. त्याच्यामध्ये फक्त आमच्या 3 नंबर प्रभागामध्ये आमच्या ज्योतिताईंची खून मला वाटतं धनुष्यबाण आणि विद्याधर शंकर बाजार यांची खून तिथं धनुष्यबाण 3 नंबर प्रभागात. बाकीच्या सगळीकडे गाड्या अशा पद्धतीने आहे. ते अमृतची मगाशी आमच्या सुनीलनी सांगितलेलं ते आमची जबाबदारी होती, ते कर्तव्य होतं आणि ते कर्तव्याचं भान ठेवून आम्ही शेवटी सगळ्या माझ्या हेमंतपूरकरांना स्वच्छ चांगलं पाणी मिळालं पाहिजे हीच त्याच्या पाठीमागची आमची सगळ्यांची भावना होती. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मित्रांनो, आता राहिलेले दिवस अतिशय महत्वाचे. राहिलेला जो काही वेळ आहे तो देखील महत्वाचा आहे. रहमतपूरच्या शहराच्या विशेषतः इथल्या विकासाच्या बाबतीमध्ये जी काही मदत लागेल त्या मदतीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता मी भासू देणार नाही. विविध योजनांच्या माध्यमातून माझ्या प्रकारचे मी त्याला सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.